इगतपुरी तहसीलदारांना सिटूच्या द्वारे निवेदन देण्यात आले असून मुंडेगाव या ठिकाणी प्रकल्प बाधित व्यावसायिक शेतकऱ्यांवर उपासमार येणार असल्याबाबत मुंडेगाव या ठिकाणचे मेसर्स जिंदाल कंपनी लगतच्या गायरान जागेमध्ये शासनानं फिल्म सिटीचं कामकाज जाहीर केल्यानं या जागेत गेल्या 30 वर्षांपासून प्रकल्प बाधित व्यावसायिक शेतकरी हे टपरी, किराणा दुकान, हॉटेल्स, भाजीपाला, केस कर्तनालय यासारखे छोटे छोटे व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत। त्याचबरोबर सर्व प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये कुणालाही रोजगार नसल्यानं आणि शेतकऱ्यांची सर्व शेतजमीन जिंदाल फिल्म कंपनीसाठी शासनानं यापूर्वीच जमीन संपादित केली असल्यानं या सुरू असलेल्या व्यवसायाव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचं कुठलंही साधन नसल्यानं या व्यवसायावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे। त्यामुळे सरकारनं जर या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या व्यवसाय आणि घरं बांधून राहत असलेल्या जागेमध्ये फिल्म सिटीचं कामकाज सुरू केलं तर या सर्व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे व्यवसाय आणि घरं उद्ध्वस्त होऊन कुटुंब रस्त्यावर येऊन उपासमारीची आणि उघड्यावर राहण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याचबरोबर शेतकऱ्यांचे 400 ते 500 एकर शेतजमीन यापूर्वीच जिंदाल कंपनीसाठी शासनानं संपादित केल्यानं शेतकऱ्यांना सुरू असलेल्या व्यवसायाव्यतिरिक्त कुटुंबाचा उदरनिर्वाहाचं कुठलंही साधन नाही। शासनानं या प्रकल्पबाधित व्यावसायिक शेतकऱ्यांची जागा सोडून सुरू असलेले व्यवसाय आणि बांधलेली घरं उद्ध्वस्त होणार नाहीत याची दखल घेऊन शासनानं फिल्म सिटीचं काम करावं। त्याचबरोबर फिल्म सिटीचं कामकाज पूर्ण झाल्यास मुंडेगाव या ठिकाणी प्रत्येक कुटुंबातील एका तरुणाला रोजगार देण्यात यावा अशी मागणीचं निवेदन नाशिक जिल्हा सिटूच्या वतीनं इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांना देताना सिटूचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड देविदास आडोळे, घोटे गटाचे जिल्हा परिषद सदस्य उदय देवराव जाधव, प्रकल्पबाधित शेतकरी कॉम्रेड राजू गत्तीर, कॉम्रेड गोपीनाथ गत्तीर, कृष्णा गत्तीर, नवनाथ गत्तीर, बाजीराव गत्तीर, संतोष आंबेकर, भरत गत्तीर, श्रावण घोटेकर, नामदेव गत्तीर, यादव गत्तीर, मारुती गत्तीर, दिनेश कडू, तुळसाबाई रोकडे, संजय रोकडे, गोविंद भटाटे, अरुण गत्तीर हे शेतकरी आणि सर्वजण उपस्थित होते। जिंदाल येथे होऊ घातलेल्या फिल्म सिटीला मुंडेगाव येथील व्यावसायिक शेतकऱ्यांचा विरोध असून गेल्या 30 वर्षापासून हे मुंडेगाव येथील जे काही भूमिहीन शेतकरी हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी टपरे, हॉटेल्स, भाजीपाला, किराणा दुकान, केस करण्यासारखे दुकानं टाकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात। तसेच या जागेमध्ये घरे बांधून राहत असतात। परंतु शासनाने आत्ताच जाहीर केल्याने फिल्म सिटीचं कामकाज जाहीर केल्याने हे जे काही व्यावसायिक शेतकरी यांचं कुटुंब उद्ध्वस्त पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, यांना उघड्यावर राहण्याची वेळ येणार आहे। म्हणून आमचं म्हणणं आहे का सरकारने जे काही फिल्म सिटी बांधायची असेल ते जे काही व्यावसायिक शेतकरी आणि ज्यांचे घर आहेत या सर्वांची जागा सोडून करावा अशी मागणी आहे। आणि हे सर्व टपरीधारक सिटू संघटनेचे सभासद असून जर सरकारने यांना जर जागा सोडली नाही तर सिटू संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी।